जागा व्हा. मी कासाराकडून जाऊन आलो, तुम्ही मला काम सांगितलं होतं. त्यांनी निस्ती अशी नजर उचलली अशी आणि त्या पासावर पडली मला. आणि पासावर पडल्या पडल्या ती पास कशी तरी सोन्याची. तीन पासा मला मी वाटायला टाकून दिले की चंद्राळाने म्हणला. आणि ती पास मोडा म्हणला. आणि त्या कुणाचं दे नाही. विठाल नाम सार हे सारनाम. नित्य राम नाम गरजे वाणी. तया तीर्थ येती लोटांगणी. यम पायवनी करी तसे. कशामुळं? नामामुळे. राम नाम नित्य स्मरण. काळ त्याचे वंदी चरण. बघा. आणि हे महिमान नामाचे. जागृती स्वप्नी अखंड जाशी स्मरण. वीर्य धैर्य यश कल्याण. कीर्ती होय निज विजय. हे महिमा नामाची. जेवढी नामाची शक्ती रामायणामध्ये. पाप नाही त्रिजगती. नामापाशी चार मुक्ती. काय नामामुळे काय होत नाही महाराज. नामामुळे काही बी होतय. फक्त नाम घ्या तुम्ही. नाम गावो नाम घेऊ. आम्ही पुरपुरीचे पहिल्यापासून आम्ही भगवान परमात्म्याचे दास आहेत. आम्ही पहिल्यापासून. आपण जीवडी ह्या मंडपात बसलो का नाही. आजचे नाहीत आपण. रामराजापासून तेव्हा आणि कृष्ण अवतारामध्ये गवळी झालो. गायी गोपाळ झालं. आणि आज वारकऱ्याच्या स्वरूपामध्ये आपण ह्या मंडपात बसतो. दुसऱ्याला बसायचा अधिकार ना. पूर्वीचे आपण म्हणून या ठिकाणी आलो. आणि मला सुद्धा तुमच्या दर्शनाला लाभ झाला. माझं केवढं भाग्य समजायला. नाहीतर जगद्गुरु तुकाराम महाराज ध्यास लागला. ध्यास कोणता ध्यास लागला. कैमी उद्धार पावे.
आणि नामाचा ध्यान लागावा. दुसरा लागू नाही काय. आपल्याला द्वास वेगळाच आहे. चिंता करायची नाही, चिंतन करायचं. चिंतन प्रपंचामध्ये राहायचं, प्रपंच करायचा, पण लक्ष परमार्थात घालायचं. प्रपंच करायचा पण लक्ष कुठे घालायचं? परमार्थ. नामचिंतनामध्ये लक्ष घालायचं. नामचिंतनामध्ये का लक्ष घालायचं? जगद्गुरु तुकाराम महाराज बाबा ह्याच्यासाठीच करायचं आहे परमार्थ. राम राम स्मरा, लागो कराट मुरावगे, दांडावा उगल्या उमागे, भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये लक्ष लावा. शांत लावा निराहार जगा. राम राम स्मरा. का प्रश्न विचारला त्यांनी, का लावायचं एवढं लक्ष? अरे अड्या आयुष्य लय नाही, अल्प आयुष्य मानले, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरलेले मायेला. राम राम स्मरा. आधी पहिल्या उठल्या माणसाने उठल्या 1000 कामं सोडावात. पाहिलं 2000 कामं सोडावात. आंघोळ करावी, 3000 कामं सोडावात. देवदेव करावा आणि 4000 कामं सोडून नामचिंतन करावं आणि नंतर जेवण करावं आणि पुन्हा काम बघावं. पण आपण तसलं नाही राहू. आमच्यातल्या एका माणसाने निरी केली की 5:30 वाजता. का लईच काम आहे म्हणला मला. येड्या तितक्या टायमात मेल्यावर गेला का उपाय? हाय का भरवसा? क्षणभंगूर नाही भरवसा. हाय का? पारे सावध माया काही न चले मग गळा पडेल असा. काहीच चलत नाही महाराज. मला येते का माझं थोडं काम राहिले काम मी काम केल्यावर येतो तुमच्याकडे. मला समय अशी टाइम आला की जावं लागतंय महाराज. म्हणून त्याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला देह पवित्र करायचा. होय पवित्र करायचा. मग प्रमाण आहे का नाही त्याला? हरिपाठ कीर्ती मुखे जारी गाय गोविंदाची होय रे होता. हरिपाठ कीर्ती मुखे जारी गाय गोविंदाची होय रे होता. त्याला म्हणतात गलुलीतली गुढी. त्याला गलुलीतली गुढी म्हणतात. गलू नसते का अशी आणि त्यातली पाणी जागेवर प्रमाण बसतो. हरिपाठ कीर्ती मुखे गाय आणि पवित्राची होय त्याचा देह पवित्र होतो, कुळ पवित्र होत, समजा पवित्रच होतं महाराज. आणि पाप घालायचे का तुम्हाला? पाप नामस्मरण करावं लागतं. वासुदेव स्मरण पाप हाताचे मायेला ब्रह्म व्यापकनी आगनाची मुखे स्मरणा वाचा खाली निर्भर त्रिविधा ताप सुस्वरी
काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज एके टायमाला ही चिंतन विठ्ठल रामकृष्ण ही समधी एकच आहे. त्याला भेद करायचा नाही भेद काशी भेद नाहीच. हरिहरा भेद नाही वेद नाही करू नये वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. जशी साखरामधली गोडी बाजूला काढा येत नाही तशी या दोघातलं नाम बाजूला काढा येत. तसं नाम एकदा ती शंकरजी महाराज ध्यानस्थ बसले. ध्यानी बैसले शंकर नाम जपे सार. गिरिजा बोलती आवडी काय जपता तातडी. देवा मधला सांगा आईसी बोले शिवदुर्गा. तुम्ही सांगा मजला गुणी तेव्हा घेईन अन्न पाणी. पार्वतीने हट्ट केला तो सर्वा कामाला. शिव म्हणे चले एकांती घेऊन गेले वनाप्रती. जाऊन एकांती बैसले नाम स्वरूपा दाखविले. चोरोनी मचिंद्र बैसला उदकी आस्था बोध झाला. किल्ली मचिंद्रा मिळाली ती परंपरा चालली. कुठला आहे त्या बाबापासून नाम आले. दुसरी कोण नाम आलेलं आदिनाथ गुरु सकळा सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळा आदिनाथ गुरु सकळा आदिनाथ गुरु पुढची उतरण तुम्हाला समजी माहिती. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनीप्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. ज्ञानदेव सारस्वत ज्ञानेश्वर महाराजांनी समजा जगात प्रगट. आधी गुरु शंकर आधी फक्त गुरु शंकर आहे. म्हणून जे महात्मे या ठिकाणी अन्नदान करतात आणून त्यांना आयुष्याची प्राप्ती. अन्नदाने दृढायुषी पाणी वाटतात. उदकदाने सदा सुखी. मंदिराला दान दिलं मंदिरदाने भोन पालकी. बघा तांबूलदाने मनुष्यपणा. वस्त्रदाने ब्राह्मणपणा. आयशादानाच्या पंक्ती ह्या मंदिरामध्ये दान केलं. वेगळाल्या सांगू किती एक घारे लक्ष्मीपती. विष्णुदास म्हणे नाम. नामदेव महाराजांनी कविता केले नाही अभंग अभंग. आणि ह्या अभंगाप्रमाणे जो महात्मा चालतो ना त्याच्या आयुष्यात कवाच कधीच ऊन पडणार नाही. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. या भगवान परमात्म्याच्या चिंतनामुळं समध्या साधनाचं सार हे नाम. बघा समधी साधन जेवढीत ना त्याचं सार ही नाम. म्हणजे समधी साधना आहे ती ताक ही आहे ना ती लोणी. म्हणून महादेव ती जपत होते. सार 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 विठवा नाम तुझे. सार 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 विठवा म्हणून महादेव सुद्धा नामस्मरण करीत होते. नामच द्या
म्हणून नाम चांगले समजा. म्हणून ते तुम्ही काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. भव सिंधू तरुण जाण्याची शक्ती त्या नामामध्ये. महाराज आमच्या इकडे शेख साहेब म्हणून मुसलमान आहे. हा आमच्या उलपाकर आमच्या गावातलाच असल्याने शेख गुरुजी ती त्यांनी लहानपणापासून त्याला मुसलमानाने त्याला वाळीत टाकलं. पण ह्यांनी ज्ञानेश्वरी वाचायची सोडली नाही मला. कुणी हा मला ऐकू येत नाही. कुणी ज्ञानेश्वरी वाचायची सोडली नाही. शेख गुरुजी मुसलमानाने. आपण किती बारे वाचतो महाराज आपण. 8 दिवसाला पारायण आहे त्याचं. आणि त्याची पोरं कुठे आहेत माहिती का? दोन्ही बी मोदी त्याची अंगरक्षक आहे. कोणी केली? त्या देवानी की नको खेद करू पती लक्ष्मीचा सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकली नाहीशी नाही. महाराज त्या मोदीची अंगरक्षक आहे ती दोन्ही पोरं त्याची. ह्याच्या घरी माणसं जातात तू मामा सारख्याची. त्या कुणाच्या? शेख गुरुजी पशी. ओ गुरुजी आमच्या पोराची तेवढी बदली करायला सांगा. आमची पोरं तामिळनाडू मध्ये आमच्या पोराचं लग्न व्हाय नाही का? लय पोरं तुमची लांब आहे तिकडे म्हणून लग्न व्हाय नाही. मग नागपूरला तरी आणा की तुमच्या पोराकडून फोन कर. कुणाची शेख? ती म्हणा का तुम्हाला मी 25,000 उठेला पाय द्यायचा असलं मागणं. 1 रुपयाला हात लावित नाही. आपण किती गोळा केला असतो. 1 रुपयाला हात लावित नाही. मुस्लिम माणूस आहे. मराठ्यानो आपण तंबाखूच्या पुढ्यावरच की नाही ते हिटकी दिली की झालं बिनकुल. भावानो सर्व साधनाची सार भव सिंधू तरी पार. भव सिंधूचा तरुण जायचा असेल ना तुम्हाला. राम राम द्वाक्षरी महापातकाची होय बोहरी. नाम न विसंबे क्षणभरी अखंड कार्य हरी स्मरे. अखंड परमात्मा अखंड. आता आमच्या गावची युवा थी त्यांची आमची गाठ पडली म्हणून तुमची आमची गाठ पडली. नाहीतर बहुसाल हिरा बाजारी पडणार म्हणून नाही. तुम्ही आम्ही खांद्याला खांदा लिहून गेलो असतो. गार म्हणून नेला कोई परीक्षेवंतांनी नेला तो हिरा. शतार्थ सहस्त्राम होला. 100ची किंमत लाखावर गेली त्या हिरेची. आणि त्याने हिरा साधू याची परीक्षा तो करी आणि देवच्या उतरी श्यामा. त्याला देव उतरून जातो त्याने ओळखायला पाहिजे. ओळखीला हारी धन्य तो संसारी. ज्यांनी हरिवळ केला त्यांनी आणि ज्यांनी नाही वाळ केला त्यांनी म्हशी सहित त्याच्या घरी रेडका सहित. महाराज ज्यांनी नामचिंतन केलं ती परिसच होऊन बसली. परिसद नामदेव महाराज काय नामचिंतनामध्ये नामदेव महाराज रंगून जायचे. सारावर बोलायचे मला दुसरीकडे जायचं नाही. नाम चिंतने 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 तदृक्त. आणि नामदेव महाराजाला पांडुरंगाची सेवा. आणि भागवत म्हणून एक माणूस होता त्याला रुक्मिणीची सेवा. परिसर ती पुन्हा नाव पडलं. पहिलं भागवतच होतं त्याचं नाव. रुक्मिणी मातेनं सेवा केली म्हणून रुक्मिणी मातेनं त्या भागवताला परीस दिला. आणि परीस दिल्यापासून त्याचं नाव परिसा भागवत असं पडलं. आता अगोदर कोण होता? भाग्या. परिस्थितीला रुक्मिणी मातेने सेवा केली म्हणून घरी आणला गेले की मालकीने पैसे दिला.
मालकीन म्हणे काही दगड कप मानला ठेव घरात सांगा ना ह्याच्यापासून सोनं होत आहे म्हणला कशाच म्हणजे लोखंडात उठली की तिला घेतली की कवडाला ती बिनी ती असेल का नाही लोखंडाच्या पत्र्याला लगी पत्र सोन्याचं समधी कवाड पिवाड लोखंडाचं जेवढं होतं खोर ती काव दांडा समजा 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 ती सोन्याचं उभं परेशानी केलं की सोनं मग आता आल्या नामदेव महाराजांची मालकी त्यांच्या घरला गप्पा मारायला आले की आत्ता म्हणले तुझं तो सोनं बस की म्हणली वरडत तशीच तुझ्या काय खेळतो कोणी नाम्या रोज म्हणे टाळ चिपडा घेऊन जाते तिकडे नारटून येते म्हणजे काय दिलं तुला म्हणे पांडुरंगाने काय तरी देतोय बळ म्हणे आमच्या ह्यांना रुक्मिणी मातेनं परीच दिला आणि त्या परिसामुळे माझं घर सोन्याचं झाला कसला असतो म्हणे परी कसला असतो म्हणजे म्हणे एक अर्धा तास दे की मला उसना त्या नामदेव महाराजा मालकीनं नेलं का अर्धा तास उसना म्हणून परीस आणि आला की समजा घर काय लागतं नुसतं असं करायचं का चिटकी करायचं झालं समजा सोन्याचं नामदेव महाराज तिकडून आले निघाले आपलं घर नाही म्हणून ओय आपलंच घर आहे या नामदेव महाराज कशाने केलं हे गप्पा म्हणजे काय केलं म्हणजे जन्मभर म्हणजे टाळ चिपड्या वाजीला म्हणल्या काय दिलं तुम्हाला भगवंता कारण घरात संत असतात ते महाराज ओळखीत नसतात हा आपल्या घरात संत आहे ओळखीत नाही आपल्या खिशात काय आहे ती ओळखू येत नाही आपण कोण आहे तीच ओळखू येत नाही नामदेव महाराजांनी मालकीला म्हणले कसं काय झालं म्हणजे हे काय त्या परिसराच्या त्या भागवताच्या मालकीने त्यांना परी दिला रुक्मिणी मातेनं आणि तो परीस मी आणला आणि माझ्या हाताने समजा सोने केले म्हणजे मला भूक कसला असतो ती गोड बोलून घेतला मालकीने पासला परीस आणि जे खोसा खोसा घातला आणि जी पळत चंद्रभागेमध्ये टाकून अर्ध्या तासाने महाराज भागवताला कळन आलो नामदेव म्हणा नाम्या माझा परी दे नाम्या म्हणला मी चंद्रभागेत नेऊन टाकलाय ओ म्हणला चंद्रभागेमध्ये लबाडे म्हणला नाम्या तू कोण परीस टाकीन चंद्रभागेमध्ये आता तुम्हाला 10,000 रुपये दिले तुम्ही नदीत नेऊन टाका म्हणून टाकता निमा अर्ध खिस्या कशाला वाटायचं दुसऱ्याला ज्याने दिल्या द्यायसाठी ते आपल्याच खिशात भांडणं झाली 4 माणसं जमली नाम्या खरं सांग टाकलाय मला टाकलाय की चला मला तुम्हाला काढून देतो म्हणलं बसल्या आलेल्या माणसं म्हणे काय नाम्याच्या नादाला लागला का म्हणजे का हाय का ती माणसात म्हणजे का तर माणसातच नसतो महाराज जो देवाच्या सानिध्यात तो माणसात नसतो प्रमाणे त्याला आगनाने गोत्र कोणी बोललेलं कळत आहे का शिव्या दिलेला कळत आहे का काय होते ह्याच्या नादाला लागला म्हणे चला आपल्या घरला दुसरी माणसं 1 जण किती उठू नाम्या म्हणला मी बुडी घेऊन तुम्हाला परीस काढून देतो 4 जण म्हणजे चला काढून देतो म्हणजे चला की त्याच्याकडे त्याच्यावर गेली आतमध्ये नाम्याने वरण उडी टाकली तवाची चंद्रभागा आताची नाही तवाची टकोरीत पाणी वाचवतं निवड शंग मोत्यावनी कुठं तुंबलेलं नव्हतं काय नव्हतं मोत्यासारखं पाणी उघड टाकली उडी नाम्याने वंजळ भरूनच आतलं वाढू आले बाग्या तुझाच परीस घे म्हणला ह्यातला ओळखून
प्रत्येक खड्याला लोकांना डावलं तर महाराज सोनं व्हायला लागलं. नामदेव महाराज परीस होते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणे नामाने काय होत नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार. योग करायची गरज नाही. योग याग तपे त्याने केली आमुके. योग करायची गरज नाही. न लगे दंड न मुंडन न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव ही तुम्ही साधने ही साधनं करा. जीवन आपलं कृतार्थ करा. सामन्याने लक्ष तिकडे लागलंय आणि इकडे सेवा म्हणजे एक करायची असते. पण मी बरंच रान तोडलं असेल. काय काय माणसं म्हणतात कुणी हाला बोललं होतं. मला त्यांनी बोललं होतं. आणि हे संत पुढे आले. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देत. विठाल विठाल असू द्या. आमच्या गावातले लाडके वैती आमच्या मोठ्या सप्त्यात त्यांची दरवर्षी तारीख असते महाराज. पण तुमच्या गावातल्या माणसांना नाही कळत ही संत आहे का नाही. बाहेर गावाला जेव्हा इकत असते माग खळ्यावर नसते इकत. खळ्यावर मात्रच असते समज. म्हणून ते मध्ये मात्र जाऊन द्या आपण मात्रच खरं. म्हणून रामदेव महाराजांनी काढलं. गावातल्या माणसाला कळवलं नाम्याच्या हातातल्या वाळनुसार सोनं होते. कुणी टिकावन कोरीन बांधल्यान पाट्यान घेऊन पळायला लागले न देऊन नाम्याने दिल टाकून. नामदेव महाराजा अधिकार समजला नाही मला. माझा नामदेव संताची भाव. माझा नामदेव संताची भाव. माझा नामदेव संताची भाव. प्रेम पारावली भक्त लागी. प्रेम पारावली भक्त लागे. माझा नामदेव माझा नामदेव भाव बळे कैसा नवाला केला सावळा देवला पंढरीचा. त्या नामदेव महाराजा इतका अधिकार होता तरी गावातल्या माणसाला ओळखू येत नव्हतं. म्हणून बाबांनो ओळखावं. योग करायची गरज नाही. याग करायची नाही करायची. तप करायची गरज नाही. आणि जप तपानुष्ठान व्यर्थ कास या करणे. तीर्थ व्रत यम नियम लगे दैवता धरणे. आरस ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधवा चितावदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. तुका म्हणे जपा आणि त्रिअक्षरी मंत्र सोपा. कोणचा मंत्र असेल विठोबा रखुमाई.